अपडेट न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रम आणि भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी घाटंजी येथील रसिका आश्रय येथे भाजपची विशेष बैठक संपन्न झाली। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रियाताई शिंदे तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करून जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। यावेळी शहराध्यक्ष महेश पवार, कादिर मस्तान शेख, निखिल देठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्ताहर नितीन कुर्मिलकर, घाटंजी। असेल की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना नेहमीच असं असतं की त्यांचा वाढदिवस हा कोणी फुलं तुरे हार देऊन न सेलिब्रेट करता जनतेला काहीतरी फायदा झाला पाहिजे, गरजू लोकांपर्यंत काहीतरी आपण करू शकलो पाहिजे अशी त्यांची नेहमी इच्छा असते। आणि ह्या सर्व गोष्टींचं औचित्य साधून BJP-तर्फे काही कार्यक्रमांचा उपक्रम राबवण्यात येतो आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून राबवतो आहे आणि 22 तारखेला खास करून विधानसभा पातळीवरती हे मोठ्या प्रमाणामध्ये अभियान घेण्यात येत आहे। आणि या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत गरजूंपर्यंत कसं आपण पोहोचू शकू, आपलं सरकार आपल्या दारी कसं येऊ शकेल या माध्यमातून काम होणार आहे। आपल्याला माहीत असेल आत्ताच झालेल्या मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने अत्यंत चांगले असे काही निर्णय घेतले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिलेला आहे। आपण ह्या अभियानामध्ये महिलांना शेतकरी सर्टिफिकेटचं वाटप करणार आहे। त्याचप्रमाणे आपण अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतलेले आहे, त्याचे पट्टे वाटपसुद्धा आपण करणार आहे। एका अर्थाने सांगायचं म्हणजे की ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत घडल्या नाही त्या गोष्टी आता या अभियानामार्फत आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायच्या आहे। आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एक ऐतिहासिक असा निर्णय झालेला आहे की कधी नव्हे तशी कर्जमाफी आपल्या लाडक्या देवाभाऊंनी या महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली आहे। त्याच्यासाठी आपण सर्व या पद्धतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना त्यांच्या गळ्यात हार न घालता ब्लड डोनेशनच्या माध्यमातून म्हणा, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून म्हणा, आय चेकअप कॅम्पच्या माध्यमातून म्हणा, आपण त्यांचं अभिनंदन त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। ठीक आहे। तर मॅडम एक माझा छोटासा प्रश्न होता, जसं की आता मी 11 जिल्ह्यामध्ये फिरतो, पण जसं राजूभाऊ तोडसामबद्दल मला जशी प्रतिक्रिया येऊन राहिलेली आहे की मी आता प्रत्येक गावात फिरलेला, तर राजूभाऊ तोडसाम यांच्याबद्दल खूप अतिशय प्रेम दिसून राहिलं लोकांबद्दल, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्याबद्दल प्रेम दिसण्याचं कारण हे आहे की तो एक असा नेता आहे जो स्वतः गरिबीतून वर आलेला आहे, संघर्ष करून पुढे आलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना गरिबांची काय परिस्थिती आहे, त्यांच्या काय समस्या आहे याची मनापासून खरी जाणीव आहे। त्यांना नाटक करायची गरज नाही आहे, त्यांना माहिती आहे की मूळ फील्डवरती काय काय समस्या येतात आणि 24 तास जर अवेलेबल असणारा नेता आपल्या भागामध्ये कोणता आहे तर तो म्हणजे राजू तोडसाम आहे। पूर्ण वेळ जनतेमध्ये असतात, जनतेच्या समस्या स्वतः समजून घेतात। लोकांनी फोन केला कोणत्या कारणासाठी प्रत्येकाचा फोनला ते अगदी लगेच आन्सर करतात। आणि म्हणजे मी आता पदाधिकारी म्हणून तर फिरतच असते, पण मतदारसंघाचं क्षेत्र इतकं मोठं आहे, त्यांची पत्नी म्हणून पण मी फिरत असते कंटिन्यू। म्हणजे लोकांपर्यंत आमचा नेहमी अप्रोच असतो आणि आपल्या मतदारसंघातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचतो। आणि मला सांगताना कौतुक वाटतं की माझा नवरा नुसता विधानसभेमध्येच लोकप्रिय नसून त्यांचं आदिवासी समाजामध्ये सुद्धा फार मोठं काम आहे। अख्ख्या महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे फार अपेक्षेने बघते आणि आदिवासी समाजाचे मुद्देसुद्धा ते नेहमीच विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उचलत असतात। आपल्याला सर्वांना माहिती असेल की यावेळेससुद्धा गोरक्षणाशी रिलेटेड प्रश्न विधानसभेमध्ये दुसऱ्या मतदारसंघातला असूनसुद्धा त्यांनी उचलला आणि जो मुलगा गोरक्षणाचं काम करत होता त्याच्यावरती जे अत्याचार झाले, त्याचा जो खून झाला, तो मुद्दासुद्धा आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभेमध्ये त्याला आवाज फोडला, त्याचंसुद्धा आम्हाला मनापासून कौतुक वाटतं। तर आमच्या TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे?
आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की येणाऱ्या हे जे 22 तारखेला आपण महाराजस्व अभियान इथे आयोजित केलं आहे, आपल्याला अपेक्षित आहे की कमीत कमी 5,000 लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. त्याच्यामुळे मी सर्व मतदारसंघातील लोकांना आणि विधानसभेतील सर्व मतदार लोकांना मी आव्हान करते आहे की आपण या कार्यक्रमाला यावं. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या आपण तिथे मांडाव्या आणि त्या लवकरात लवकर शासन दरबारातून आपण त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामुळे आपण तिथे या, हे आव्हान मी सगळ्यांना करते. तर मॅडम तुम्ही स्वतः येणार आहे का या कार्यक्रमाला? हो, बिलकुल मी येणार आहे, कारण की हा शासकीय कार्यक्रम आहे, पण पक्षाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची मी संयोजकसुद्धा आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहणार. आणि माझा एक छोटासा प्रश्न होता, जे आपली जे रोजगार काय म्हणते ते आपले जे ग्रामीण भागातले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी रोजगार नाही, याच्याबद्दल काय म्हणणार तुमचं? रोजगारचे अंकुश भाऊ आहे आपल्यासोबत, तर त्यांची प्रतिक्रिया घेऊया. या सर. तर सर आज जे मॅडम आलेले आहे, तर हे मॅडम कशासाठी आले याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया? 22 तारखेला येणाऱ्या जो आमचा कार्यक्रम आहे, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्याही वर्षी जो कार्यक्रम झाला तो याही वर्षी आम्ही करत आहोत. त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी इथे ताई उपस्थित झाल्या आहे. तर सर माझा एक छोटासा प्रश्न होता, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सर राजूभाऊ तोडसाम आज आहे ना, राजूभाऊ तोडसाम यांना आहे ना खूप अतिशय छोट्या मुलापासून सगळे लोक ओळखतात. तर याचं स्पष्टीकरण देऊ शकता का मला, की बरं राजूभाऊ तोडसामसाठी एवढं प्रेम कसं काय आहे घाटी तालुक्यात? त्यांची जनतेसोबत जुळलेली जी नाळ आहे ते आमदार झाल्यानंतरही त्यांनी तुटू दिली नाही. सतत ते भिंगरीसारखे पूर्ण मतदारसंघात गाव टू गाव करत आहे. त्याच्यामुळं हा परिणाम तुम्हाला दिसत आहे. तर मी सर आत्तापर्यंत मी 11 जिल्ह्याचा रिपोर्टर आहो, पण मला आत्तापर्यंत राजूभाऊ तोडसाम बद्दल जसं मला दिसून येऊन राहिलं तसं कोणी आमदाराबद्दल दिसत नाही आहे. याच्याबद्दल काय म्हणणं आहे? त्यांची काम करण्याची जी शैली आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचणे आणि छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांनी आवाज दिला तर त्याचं ऐकून घेणे आणि त्याचं ऐकल्यानंतर त्याचं जे काही काम आहे, समजा छोटं काम असेल तर ते तेव्हाच्या तेव्हा त्या अधिकाऱ्याला फोन लावून ते काम पूर्ण करून देणे. त्यामुळं ही परिस्थिती आज समोर दिसत आहे आपल्याला. तर ठीक आहे, थँक्यू सर. सर माझा प्रश्न सर तुमच्यासोबत आहे. सर मला एक सांगा, छोट्या मुलापाशी पण राजूभाऊ तोडसामचा नंबर आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? याचं उत्तर एकच आहे की जनसामान्यामध्ये काम करणाऱ्या नेत्याचं जे अवलोकन असते ते खरोखर तुम्ही तुमच्याच शब्दांनी सांगितलेलं आहे की लहान लहान मुलांपाशीसुद्धा त्यांचा नंबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जनसामान्यामध्ये सतत फिरणारा आणि लोकांच्या समस्याची जाण ठेवणारा नेता आहे. तर माझं एक आखरी क्वेश्चन आहे सर. माझं एक प्रश्न एवढं म्हणा की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.